आजच्या काळात प्रत्येकाला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा असे वाटते. पण मुख्य अडचण येते ती म्हणजे गुंतवणुकीची. अनेकांना वाटते की व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपये लागतात, पण हे पूर्णपणे खरं नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 व्यवसायांबद्दल सांगणार आहे जे तुम्ही केवळ 50,000 रुपयाच्या आत सुरू करू शकता आणि महिन्याला चांगली कमाई करू शकता. हे व्यवसाय कोणते आहेत आणि ते कसे सुरू करायचे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 1, नाश्ता केंद्र. उपमा, इडली, पोहे किंवा वडापाव यांसारखे पदार्थ बनवून तुम्ही सकाळच्या वेळी चांगली कमाई करू शकता. नंबर 2, मोबाईल रिपेअरिंग आणि एक्सेसरीज. एक छोटा स्टॉल किंवा दुकान घेऊन मोबाईल दुरुस्ती आणि चार्जर इयरफोन्स विक्रीचा व्यवसाय एकदम चांगला आहे. नंबर 3, टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंग. तुमच्याकडे कौशल्य असेल तर एक मशीन आणि थोडे मटेरियल घेऊन घरबसल्या लेडीज टेलर किंवा डिझायनिंगचा व्यवसाय सुरू करू शकता. नंबर 4, नर्सरी आणि शोभेची झाडे. आजकाल लोकांना घरामध्ये छोटी झाडे लावण्याची आवड आहे. 50,000 तुम्ही विविध प्रकारची रोपे आणि कुंड्यांची विक्री करू शकता. नंबर 5, घरगुती लोणचे आणि पापड व्यवसाय. हा गृह उद्योगासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. चांगल्या पॅकेजिंग आणि चवीच्या जोरावर तुम्ही हा व्यवसाय सर्वात मोठा करू शकता. नंबर 6, अगरबत्ती आणि मेणबत्ती बनवणे. छोट्या मशीनच्या सहाय्याने किंवा हाताने अगरबत्ती बनवून तुम्ही स्थानिक बाजारपेठेत विकू शकता. नंबर 7, ज्यूस आणि शेक सेंटर. फळांचा ज्यूस किंवा मिल्क शेकचा व्यवसाय कमी जागेत आणि कमी गुंतवणुकीत चांगला नफा देतो. नंबर 8, ट्यूशन किंवा कोचिंग क्लासेस. जर तुम्हाला एखादा विषय चांगला येत असेल तर फक्त काही बाग आणि फळांच्या मदतीने तुम्ही क्लासेस सुरू करू शकता. नंबर 9, इव्हेंट डेकोरेशन. फुगे आणि साध्या साहित्याचा वापर करून घरगुती वाढदिवस किंवा कार्यक्रमाचे डेकोरेशन करण्याचे काम तुम्ही करू शकता. नंबर 10, ई कॉमर्स रिसेलिंग. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून कपडे, दागिने किंवा घरगुती वस्तूची रिसेलिंग करून तुम्ही विना गुंतवणूक किंवा अगदी कमी खर्चात सुरुवात करू शकता.